अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्ही सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युअली सुरुवात करते. मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथ हा तर एक पवित्र ग्रंथ आहेतच, त्यातले प्रत्येक अध्याय महत्त्वाचे आहेत, तेवढेच पुण्यफल प्राप्ती करून देणारे आहेत. पण त्यातल्या त्यात श्री गुरुचरित्र ग्रंथातला 14वा अध्याय एवढा का महत्त्वाचा आहे, तो आपल्याला का, केव्हा आणि कशा प्रकारे आपल्याला त्याचं पठण आणि वाचन किंवा मनन करायचं आहे आणि त्याचे फायदे काय आहेत आपल्याला त्या वाचनाचे, याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, गुरुचरित्रामध्ये पूज्य संत श्री नरसिंह सरस्वती यांच्या दैवी शिकवणी आणि जीवन घटनांचा समावेश आहे. असंख्य अध्यायांचा समावेश असलेला गुरुचरित्र या ग्रंथाचा प्रत्येक अध्याय आध्यात्मिक अंतर्दृष्टी आणि धडे यांनी भरलेला आहे, जो लोकांना धार्मिकता आणि आत्मप्राप्तीच्या मार्गावर मार्गदर्शन करतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर गुरुचरित्र अध्यायामधले जो काही 14वा अध्याय आहे, याने आपल्या मानवी जीवनात कोणते कोणते फायदे होतात, जर आपण त्याच्याबद्दल जो तो अध्याय आहे 14वा अध्याय जर रोज आपण मनन चिंतन केलं किंवा संकल्पयोग्य त्याचं वाचन केलं तर नक्कीच आपल्या जीवनात त्याचे काय काय फायदे होऊ शकतात आणि तो कशा प्रकारे वाचन करायचं आहे याबद्दल आता आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर प्रथम मंडळींनो, गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ आहे. प्रत्येक अध्याय आपल्याला नवीन शिकवण शिकवून जातो. 14व्या अध्यायाचे वाचण्याचे आणि आत्मसात करण्याचे फायदे देखील भरमसाठ आहेत. तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही. अक्षरशः मी सांगेल की तुमच्या आयुष्यामध्ये जर अशी एखादी अडचण आहे जी तुम्हाला सुटत नाही आहे, तेव्हा किंवा खूप असे गंभीर प्रश्न आहेत ते सुटत नाही आहेत, काही मार्ग सापडत नाही आहेत, तर नक्कीच त्या व्यक्तींनी शुभ दिवसापासून किंवा गुरुवारपासून एका शुभ दिवसापासून जर तुम्ही एका श्री गुरुचरित्र ग्रंथातल्या 14व्या अध्यायाचं रोज मनन चिंतन पठण जर केलं तर मी खरंच सांगते तुम्हाला 100% त्याचे फायदे आणि फळप्राप्ती होणार म्हणजे होणार आहे. भरपूर असे सेवेकरी आणि भक्तजन आहेत ते 14वा आणि 18वा अध्याय श्री गुरुचरित्र ग्रंथातला वाचन पठण मनन करतात. ज्यांना रोज वेळ नाही ते गुरुवारी तर नक्कीच पठण करतात. त्याचे भरमसाठ असे फायदे आहेत. तर आज आपण फक्त पाहूयात की 14वा अध्यायाचे वाचनाचे आणि आत्मसात करण्याचे फायदे काय आहेत. तर प्रथम आहे दैवी कृपेचा प्रवेशद्वार आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाचा 14वा अध्याय. कारण गुरुचरित्राचा 14वा अध्याय संत श्री नरसिंह सरस्वती यांच्या दैवी कृपेचा अनुभव घेण्याचे प्रवेशद्वार मानले गेले आहे. असे मानले जाते की या अध्यायाचे भक्तिभावाने वाचन आणि समजून घेतल्याने व्यक्तींना संतांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यास आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यास मदत होत असते. या कनेक्शनद्वारे साधकांना अनेकदा सांत्वन, आध्यात्मिक वाढ आणि नकारात्मक प्रभावापासून संरक्षण मिळत असते. दुसरा फायदा आहे तो म्हणजे मानसिक समतेची प्राप्ती. गुरुचरित्रातल्या अध्याय 14वामध्ये अनेक शिकवणी आहेत जे साधकांना मानसिक समता निर्माण करण्यास प्रोत्साहित करतात. संत श्री नरसिंह सरस्वती यांच्या शब्दांचा अभ्यास आणि चिंतन केल्याने व्यक्ती शांत आणि संयमी मनाने जीवनातील आव्हानांवर मार्गक्रमण करण्यास शिकू शकते. अध्याय 14वा हा तर्कशुद्ध निर्णय घेण्यास, आंतरिक शांतता राखण्यास आणि अधिक लवचिकतेने परिस्थिती हाताळण्यास सक्षम करत असते. बघा किती मोठा फायदा आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाचा 14वा अध्याय वाचनाचा. तिसरा फायदा आहे बघा, मी आधीच मला म्हटलं होतं, अडथळे आणि नकारात्मकता दूर करू शकतो हा 14वा अध्याय. श्री गुरुचरित्र 14व्या अध्यायाचे नियमित पठण आणि चिंतन केल्याने जीवनातील अडथळे आणि नकारात्मक प्रभावांचे परिणाम दूर होतात असे मानले जाते. कारण की मी खरं सांगते, तुम्ही आज आत्ता समजा पॉझिटिव्ह आहात, खूप सकारात्मक आहात, पण एका घंट्याने तुमच्यावर कुठल्या तरी गोष्टीचा, कुठल्या तरी विचारांचा, कुठेतरी गप्पांचा किंवा कुठल्याही गोष्टींचा तुमच्यावर नकारात्मक प्रभाव होऊ शकतो आणि खूप व्यक्ती डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकते. आणि त्या नकारात्मक प्रभावाचे परिणाम तुम्हाला माहिती आहेत की किती भयानक असतात. त्यामुळे मी सांगते की आपलं मन चंचल आहे, कधी ते सकारात्मक आहे, कधी नकारात्मक आहे. त्यामुळे नक्कीच रोज जर तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथातला 14वा अध्यायाचं नियमित पठण केलं तर नकारात्मक प्रभावांचे परिणाम देखील दूर होतात असे मानले जाते. संतांच्या शिकवणीतील परिवर्तनीय शक्ती कर्माचे ओझे कमी करते, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात विना अडथळा प्रगती करता येते. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवणाऱ्या साधकांसाठी हा अध्याय अनेकदा एक शक्तिशाली साधन मानला गेला आहे. त्यानंतरचा आहे फायदा तो म्हणजेच वर्धित आध्यात्मिक अंतर्दृष्टी.
हा खोल आध्यात्मिक अंतर्दृष्टी आणि शहाणपणाने परिपूर्ण आहे हा जो अध्याय आहे तो. या अध्यायाच्या अभ्यासात स्वतःला मग्न केल्याने व्यक्ती स्वतःचे स्वरूप, धार्मिक कृतीचे महत्त्व आणि मानवी अस्तित्वाचा अंतिम हेतू याबद्दल गहन अंतर्दृष्टी प्राप्त करू शकते. अशी वर्धित आध्यात्मिक अंतर्दृष्टी व्यक्तींना एक व्यापक दृष्टिकोन विकसित करण्यास आणि जीवनाच्या रहस्यांची सखोल समज विकसित करण्यास सक्षम करत असते. खूप खूप फायदे आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतरचा आहे तो म्हणजेच विश्वास मजबूत करणे. विश्वास हा कोणत्याही आध्यात्मिक प्रवासाचा अविभाज्य भाग आहे. गुरुचरित्राचा 14वा अध्याय भक्तांसाठी प्रेरणा आणि मजबूतीकरणाचा स्रोत आहे. हा अध्याय वाचल्याने ईश्वरावरील विश्वास वाढतो. या अध्यायात समाविष्ट असलेल्या कथा आणि शिकवणी दैवीय हस्तक्षेप, चमत्कार आणि आशीर्वादांची असंख्य उदाहरणे देतात, जे सांत्वन आणि मार्गदर्शन शोधणाऱ्यांच्या हृदयात विश्वासाची खोल भावना निर्माण करू शकतात. त्यानंतर आहे आपल्यावरती जो फायदा आहे तो म्हणजेच गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाकडे भक्त अनेकदा उपचार आणि संरक्षणासाठी वळतात. असे मानले जाते की या अध्यायातील विशिष्ट भाग प्रामाणिकपणे आणि भक्तीने पाठ केल्याने शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक उपचार मिळू शकतात. अनेक व्यक्ती या अध्यायातील संतांच्या शिकवणुकीशी त्यांच्या संबंधातून आजार, आंतरिक अस्वस्थता आणि इतर आव्हानात्मक परिस्थितीतून आराम मिळवण्याचे अनुभव घेऊ शकतात. त्यानंतर आहे 14वा अध्यायाचा अभ्यास आणि चिंतन साधकांचे मन आणि हृदय शुद्ध करते. या अध्यायात असलेल्या दैवी शिकवणी आणि कथांमध्ये एखाद्याचे विचार, भावना आणि हेतू शुद्ध करणारी शक्ती आहे, ज्यामुळे आंतरिक शुद्धतेची स्थिती येते. ही शुद्धीकरण प्रक्रिया व्यक्तींना आध्यात्मिक सत्यांबद्दल अधिक स्पष्टता, प्रामाणिकपणा आणि ग्रहण क्षमता विकसित करण्यास अनुमती देत असते. त्यानंतर आहे गुरुचरित्रातला 14वा अध्याय जो आहे तो नैतिक आणि अनैतिक जीवनाबद्दल अमूल्य मार्गदर्शन प्रदान करतो. हा अध्याय धार्मिकता, करुणा, प्रामाणिकपणा आणि सचोटी या तत्वांवर प्रकाश टाकतो. दैनंदिन जीवनात या शिकवणी आत्मसात करून आणि आचरणात आणून व्यक्ती एक सद्गुणपूर्ण अस्तित्व जगू शकतात, सुसंवादी संबंध वाढवू शकतात आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देऊ शकतात. त्यानंतर आहे परमात्म्याप्रती भक्ती आणि अध्यात्माचा हा एक मध्यवर्ती पैलू आहे, जो गुरुचरित्राचा 14वा अध्याय आहे. भक्तांच्या अतूट श्रद्धेच्या प्रेरणादायी कथा आणि संत श्री नरसिंह सरस्वतींसोबतचे त्यांचे सखोल अनुभव कथन करून भक्ती वाढवतो. या लेखांचे वाचन आणि चिंतन केल्याने साधकांमध्ये भक्तीची ज्योत प्रज्वलित होते, त्यांचा परमात्म्याशी संबंध दृढ होतो. त्यानंतरचा आहे फायदा तो म्हणजे 14व्या अध्यायातील शिकवणी अंतर्मनाचा आरसा म्हणून काम करतात. या अध्यायात समाविष्ट असलेल्या कथा आणि धड्यांवर चिंतन केल्याने व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या त्रुटी, मर्यादा आणि स्वतःची सुधारणा करण्याच्या क्षेत्रांबद्दल अंतर्दृष्टी प्राप्त करतात. ही वाढलेली आत्मजागरूकता आत्मपरिवर्तनाचा मार्ग मोकळा करते, साधकांना आध्यात्मिकरित्या विकसित होण्यास आणि त्यांच्या कृतींना उच्च तत्वांसह संरेखित करण्यास अनुमती देत असते. त्यानंतर आहे म्हणजेच गुरुचरित्र ग्रंथातील जो अध्याय आहे 14वा तो आंतरिक शांती आणि समाधानाची भावना निर्माण होते. या अध्यायात असलेल्या सखोल शिकवणी आणि दैवी कृपेमुळे त्रासलेल्या मनांना सांत्वन मिळते, भावनिक अशांतता दूर होते आणि दैनंदिन जीवनातील ताणतणावापासून आश्रय मिळतो. शिकवणीशी त्यांच्या संबंधातून व्यक्तींना शांतता आणि आध्यात्मिक पूर्ततेची खोल भावना अनुभवता येते. गुरुचरित्राचा 14वा अध्याय काय आहे आपणास माहिती आहे का? तर 14वा अध्याय हा गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील एक अध्याय आहे, जो संत श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनातील घटना आणि शिकवणीचे वर्णन करतो. या अध्यायात गहन आध्यात्मिक अंतर्दृष्टी आणि कथा आहेत, ज्या साधकांना अनेक फायदा देत असतात. खूप लोकांना वाटतं की 14वा अध्यायाचा म्हणजे अभ्यास केल्याने किंवा रोज पठण किंवा वाचन केल्याने आम्हाला फायदा होईल का, कशा प्रकारे फायदा होईल? तर 14वा अध्यायाचा अभ्यास केल्याने विविध फायदे मिळू शकतात, जसे की परमात्म्याशी संबंध स्थापित करणे, मानसिक समता प्राप्त करणे, जीवनातील अवघडातले अवघड अडथळे दूर करणे, आध्यात्मिक अंतर्दृष्टी प्राप्त करणे, विश्वास मजबूत करणे, उपचार आणि संरक्षण अनुभवणे आणि आंतरिक शांती आणि समाधान वाढवणे हे होऊ शकतं. त्याचबरोबर खूप लोकांना हाही विचार येतो की 14वा अध्याय मानसिक आणि भावनिक कल्याणासाठी आपल्याला कशा प्रकारे योगदान देऊ शकतं? तर 14वा अध्यायातून सांत्वन आणि मार्गदर्शन मिळते, ज्यामुळे आंतरिक शांती आणि समाधान मिळते. हे मन आणि हृदय शुद्ध करण्यात, तणाव कमी करण्यात आणि आव्हानात्मक काळात योग्य निर्णय घेण्यास मदत करत असते. या अध्यायातील शिकवणी सकारात्मक मानसिकता आणि भावनिक समतोल जोपण्यास मदत करत असते.
तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की गुरुचित्र ग्रंथातला 14वा अध्यायाचे फायदे काय आहेत आणि ते का वाचन केलं पाहिजे. आता आपण हे कधी आणि कशा प्रकारे वाचन करू शकतो. तर तुम्ही सकाळी उठल्यावरती ब्रह्ममुहूर्तापासून तुम्ही सकाळी वाचन केलं याचं फक्त 14वा अध्याय जर वाचायचा असेल तर 15 ते 20 मिनिटं लागतात जास्तीत जास्त. आणि गुरुचरित्र जी मोठी जी 52 अध्यायांची पोथी आहे ती रोज हाताळू नका. ती खूप पवित्र ग्रंथ आहे. शिवता त्याला जमत नाही जास्त. तर तुम्ही बाजारामध्ये किंवा आध्यात्मिक जे शॉप्स आहेत तिथे तुम्हाला ती पोथी मिळून जाईल. एक ₹10-15 ती पोथी मिळते फक्त 14वा अध्यायाची. ती तुम्ही आणा. रोजच्या नित्यसेवेमध्ये किंवा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर किंवा संध्याकाळी तुम्ही ज्यावेळेस कामावरून येता त्यावेळी जर तुम्ही तरी वाचन केलं किंवा दिवसभरामध्ये 2दा जरी वाचन केलं तर अतिशय उत्तम असणार आहे. आणि मी खरं सांगते ज्यांच्या आयुष्यात खूप अडचणी, अडथळे, संघर्ष सुरू आहे त्यांनी रोज या अध्यायाचं पठण 2दा करा. सकाळी आणि संध्याकाळी जास्तीत जास्त 15 मिनिटं लागतात वाचनाला या. तर नक्कीच तुम्ही अनुभव घ्याल. महिना ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला खूप छान असे अनुभव येतील. कारण की कसं आहे बघा, मी असं नाही म्हणणार की तुम्ही आज वाचलं की लगेच तुमचं संकट लगेच दुसऱ्या दिवशी दूर झालं, असं नाही. पण कसं असतं, संकट काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस आपण तो निर्णय जर योग्य पद्धतीने घेतला तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. आपलं संकट कुठेतरी कमी होऊ शकतं. पण आपण त्या संकट काळामध्ये चुकीचा निर्णय घेतला, चुकीच्या पद्धतीने काहीतरी वेगळ्या पद्धतीने जर आपण मार्गक्रमण केलं तर नक्कीच याचे फायदे नाही तर आपल्याला तोटेच होतील आणि भयानक तोटे होऊ शकतात. म्हणून संकट काळामध्ये योग्य निर्णय घेणे, योग्य पद्धतीने वागणे, शांत चिंतन मनाने आपण ते विचार करून तो निर्णय घेणे खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे कुठून आपल्याला शिकण्यास मिळेल किंवा कुठून आपल्याला त्याची मदत होऊ शकते, तर या सर्व गोष्टी शक्य आहे ते म्हणजे फक्त अध्यात्माने. आणि तुम्ही नित्यसेवा असेल, पंचमहायज्ञ असेल किंवा कुठलं पारायण असेल किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथातला 14वा अध्याय असेल, हा खरंच तुम्ही पठण करत चला. बघा तुम्हाला किती छान असे अनुभव येतील. जेव्हा कुठलं एखादं संकट जेव्हा येतं बघा, एखादी नॉर्मल व्यक्ती असेल जी अध्यात्मात नाही आहे, जिच्यावर कधी संकट आलं तर ती व्यक्ती काय करेल, ॲग्रेसिव्हपणे खूप काहीतरी विचित्र निर्णय घेईल किंवा काहीतरी आदळआपट करेल किंवा काहीतरी तो आकांड तांडव करेल त्या गोष्टींवरती आणि काहीतरी विचित्र निर्णय घेईल आणि त्याचं नुकसान होईल. पण ह्याच जर दृष्टीने तुम्ही बघितलं की आपण अध्यात्मात आहोत, स्वामीची नित्यसेवा करतो आहे, स्वामींच्या विविध पारायण करतो आहे किंवा गुरुचरित्रातले अध्यायांचं पठण करतो आहे, तर नक्की सांगेल त्या व्यक्तीमध्ये किती शांतता असते बघा. किती तो म्हणजे आध्यात्मिक रीतीने शांततेने तो निर्णय घेऊ शकतो. कुठल्याही प्रकारचा ॲग्रेसिव्हपणा नाही, कुठल्याही प्रकारची आदळआपट नाही. शांततेने तो त्या संघर्षाला किंवा अडथळ्यांना तोंड देऊ शकतो. ही आहे शक्ती त्या अध्यात्माची आणि त्या वाचनाची, त्या मनन चिंतनाची. आणि मी एक सांगू इच्छिते, तुमच्या कुंडलीमध्ये कुठलाही म्हणतात ना किंवा आपल्या जर पत्रिकेत गुरुबळ स्ट्रॉंग असेल, गुरुबळ जर आपला चांगला असेल तर नक्कीच आपण कुठल्याही गोष्टीवर मात करू शकतो. आणि हा जर आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या पत्रिकेमध्ये गुरुबळ स्ट्रॉंग नसेल तर आपल्या सगळ्या कितीही मेहनत, कष्ट कितीही करा तर अडथळे चालूच राहतात. तर नक्कीच तो गुरुबळ जर स्ट्रॉंग करायचा असेल तर तुम्हाला मी खरं सांगते, गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज पठण करायला सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला योग्य ते त्याचे फायदे मिळतील. ज्यांना जे रोज पठण करतात किंवा गुरुवारी पठण करतात त्यांना तुम्ही विचारा एकदा, त्यांचे अनुभव जे वाचत असतील त्यांनी नक्कीच त्यांचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, जेणेकरून इतर लोकांना त्याचा अनुभव वाचण्यास आणि त्यांना मदत होऊ शकेल की आपण का वाचला पाहिजे अजून जास्त पद्धतीने. त्यामुळे सांगते की रोज पठण आणि मनन चिंतन करा किंवा गुरुवारी तरी या गुरुचरित्रातल्या 14व्या अध्यायाचं पठण करायला विसरू नका. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी वाचू शकता किंवा तुम्ही रोज वाचलं तर अतिशय उत्तम. ज्यांना कोणाला संकल्पयुक्त वाचतं त्यांनी विषम संख्येमध्ये तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा ह्या पोथीचं तुम्ही पठण, वाचन, मनन, चिंतन करू शकता. आणि अशा प्रकारे तुम्हाला खरंच सांगते, ज्या घरामध्ये ह्या पोथीचं किंवा या अध्यायांचं वाचन होतं तिथे खरंच सांगते ज्यांच्या कुंडलीत काही दोष असेल ते सुद्धा दोष दूर होतात, अडथळे हळूहळू दूर होण्यास मदत होते आणि योग्य ते निर्णय घेण्यासुद्धा आपल्याला मदत होत असते. अशा प्रकारे हा जो 14वा अध्याय आहे याच्यामध्ये मला माहिती आहे की श्री नृसिंह सरस्वतींनी जो सायनदेव होता त्या सायनदेवाला जो यवन मारणार होता, बोलावून त्याला स्वतःकडे मारणार होता, त्याला सुद्धा जीवनदान श्री नृसिंह सरस्वतींनी दिलं होतं. मी खरंच सांगते, आपण पैसा कमवतो आहे, धावपळ करतो आहे, सुख सुविधा आपण म्हणजे पाहिजे त्यासाठी आपण खूप पैसा कमवतो आहे किंवा आपण एखादं म्हणतात ना किंवा सगळं अडकून पडलो आहे या संसारिक प्रपंचामध्ये. तर मी एक सांगू इच्छिते, ह्या संसारिक प्रपंचाचा किंवा सुख समृद्धीचा किंवा तुमच्या घरामध्ये जे काही सुखसुविधा आहे किंवा त्या पैशाचा जो कमवता आहोत त्याचा तुम्हाला ज्या वेळेस आस्वाद कधी घेता येईल किंवा त्या उपभोग कधी घेता येईल, ज्या वेळेस तुमचं आयुष्य चांगलं असेल, तुम्ही निरोगी असाल, तुमचं जर खरं सांगते आज तुम्ही आहात, उद्या समजा तुमच्यासोबत काय घडू शकेल माहिती नाही. जर त्या म्हणतात ना किंवा आपले जे
ब्रह्मांड नायक आहेत किंवा दत्तगुरू आहेत, ते आपला म्हणजे जीवन मृत्यूतला म्हणजे म्हणतात ना, किंवा ते सगळं काही आपल्याकडे त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, किंवा कोणाला जीवन आणि मृत्यू मिळावा किंवा कोणाला त्याच्यातून वाचवावं किंवा त्या संकटातून बाहेर काढावं, हे सगळं त्यांच्या हातामध्ये आहे. फक्त आपलं काम काय आहे, आपण अखंडपणे नित्य सेवा करत राहणे, त्यांच्या नामस्मरणात राहणे. म्हणजे प्रपंचात आहोत, संसारिक आहोत किंवा धावपळ करतो, पण तरीसुद्धा नामस्मरण चालता बोलता आपण करू शकतो. वेळ मिळाला तर इतरत्र घालवण्यापेक्षा आपण स्वामींची किंवा दत्तांची जर आपण सेवा करत राहिलो, 15 ते 20 मिनिटं रोज दिले, तर नक्की सांगते तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट येणार आहेत, कारण की व्यक्ती आज आहे, उद्या नाही आहे. खरं सांगते, किंवा आत्ता आहे किंवा एका घंट्याभरानंतर त्याचं काय होईल काही सांगता येत नाही. मग सगळा प्रपंच आपला मागे राहून जातो, मुलं, बाळं, पैसा सगळं काही राहून जातं. आपल्यासोबत जे येणार आहे ते फक्त आपलं पुण्याचं गाठोडं. आपण किती चांगले कर्म केले, किती पुण्य कमवलं, किती अध्यात्मात राहिलो, हेच तिथं वरती त्याचा आपलं कॅल्क्युलेशन होणार आहे, त्याचं गणित होणार आहे, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. म्हणून सांगते आहे की सगळ्या गोष्टी करा, पैसा कमवा, कारण की पैशाशिवाय तर काही होणार नाही आहे. पण त्याच्यासोबतच वेळ मिळाला तर अध्यात्मात या, सगळ्या गोष्टी या सेवा ज्या आहेत नामस्मरण ते सदैव करत चला, जेणेकरून आपण म्हणतात ना की एक मनाला शांतता मिळते, ती खूप गरजेची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाधान, जे प्रत्येक व्यक्तीच्या मनाला असणं आजकालच्या जगात तर खूप जास्त गरजेचं आहे. समाधान असेल तर माणूस झोपडीत सुद्धा सुखी राहू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथातला 14वा अध्यायाचे फायदे काय आहेत, तो का आणि कशा प्रकारे पठण करायचं आहे, सगळे तुम्हाला गोष्टी कळाल्या असेल. आणि अजून एक गोष्ट, ह्या गोष्टी म्हणजे ह्या पोथीचं पठण करत असताना जर घरामध्ये समजा तुमचा जो काही मासिक धर्म आहे स्त्रियांना किंवा सुतक विटाळ असेल तर त्यावेळेस ते वाचायचं नाही, किंवा घरामध्ये नॉनव्हेज केलं असेल किंवा नॉनव्हेज खाणार असेल तर त्या दिवशी सुद्धा याचं पठण करायचं नाही. दत्त महाराजांना ते आपल्याला म्हणजे माहिती आहे की ते चालत नाही, त्याच्यामुळे सांगते की नॉनव्हेजसुद्धा जमत नाही. आणि हो, जर आता समजा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल किंवा काहीतरी स्वतःच्या पैशाने खायचं असेल, स्वतःचे पैसे देऊन, तर ते सुद्धा तुम्ही म्हणजे बाहेरचं स्वतःच्या पैशाने घेऊन खाऊ शकता, पण लोकांच्या पैशाने किंवा शेजारी पाजारी जाऊन खाऊ नका, जे परान्न मानलं जातं. कारण की सगळ्यात मोठं आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्या अध्यात्माचं किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही वाईट गोष्टी घडतात ते सगळं फक्त परान्नामुळे घडत असतात. त्यामुळे परान्नसुद्धा वर्ज्य करा, परान्नसुद्धा जास्त घेऊ नका जर तुम्ही अध्यात्मात असाल तर. तरच तुमचं गुरुबळ असेल किंवा इतर गोष्टी असेल त्या चांगल्या स्ट्रॉंग होऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.